नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी सगळ्यांचं आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 1 जून 2026 वार सोमवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला हे आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर हे आपल्याला थोडेफार कमी जास्त होताना पाहायला तर कांद्यांची परिस्थिती काय पाहायला हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। दस गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते। चांगले माल येते 120 ते 130 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील दर पाहायला होते। त्याचबरोबर कलर गुलाबचे दर जर बघितले तर साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात। कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कामिनीचे दर जे साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते। आज मार्केटमध्ये आवक वाढल्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला होते। पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील पिंडीचे दर पाहायला होतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 ते 160 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होते। मार्केटमध्ये झेंडूची आवक आज कमी झालेली पाहायला होते। चांगल्या मालासाठी साधारणतः 70 ते 75 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते। हलके माल जे ते 50 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होते। शेवंतीची क्वालिटीनुसार दर जे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चंगे पाहायला होतात। हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला होतात। मार्केटमध्ये आवक कमी झालेली पाहायला होते। त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार कमी जास्त होताना पाहायला होतात। मार्केटमध्ये कांद्यांची परिस्थिती जर पाहिलं तर चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चंगी दर जर बघितलं तर 18 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगले माल विक्री होताना पाहायला होतात। कलर आणि गोळे साईज मध्ये असलेले कांद्यासाठी 18 ते 20, तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यासाठी दर पाहायला होते। सरासरी जर मार्केटमध्ये पाहिलं तर 10 ते 13 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठेपणावरती कांद्याची विक्री होताना पाहायला मिळते। तर लहान साईज मध्ये 5 रुपयापासून देखील चिंगळी कांद्याचे दर पाहायला मिळतात। हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला होते। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरचे दर जे आहेत साधारणतः 12 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील गावरान कोथिंबीरचे दर पाहायला होतात। तर विलायती कोथिंबीरचे दर जे आहेत 5 रुपयापासून ते 8 रुपयाच्या दरम्यान 10 रुपयापर्यंत देखील आपल्याला विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला होते। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहेत साधारणतः 15, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला होतात। कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे आहेत साधारणतः 16 ते 18 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 12 ते 14 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होते। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 20, तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होते। काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील वांग्याचे दर पाहायला होतात। जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते। मार्केटमध्ये आल्याची आवक जर पाहिलं तर भरपूर आल्याची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता कायम पाहायला मिळते। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 28 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 ते 12 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये थोडीशी स्थिरता कायम पाहायला मिळते। भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 35 ते 40 रुपयापासून देखील भुईमुग शेंगाचे दर पाहायला होतात। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे 40, तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला होतात। बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील बिटाचे दर पाहायला होतात।
पुणेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पुणेरगावसाठी दर पाहायला होते. वांग्यांची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला आज लसूण बाजारामध्ये चांगल्या मालासाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला होतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर 40 ते 45 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 30 रुपयापासून देखील दर पाहायला होते. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. एका दुसऱ्या बकासाठी 45 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होतात. हलके माल जे 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी 25 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चायना पांढऱ्या तसेच हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे 30 ते 35 रुपयापर्यंत, त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे 20 ते 22 रुपयापासून देखील दर पाहायला होता. पांढऱ्या काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दर जे 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे 100 तर हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील दर पाहायला होते. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी 100 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील दर पाहायला होते. चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील चवळीचे दर पाहायला होतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे साधारणतः दर जे 15 ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून ते 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. पिंक तायवान तसेच व्हीएनआर पेरूचे दर जे आहे साधारणतः 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडीशी सुधारणा पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला होते. कलिंगड पेरूचे दर जर बघितलं तर साधारणतः 120 ते 125 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतात. हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील दर पाहायला होते. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये कलिंगडसाठी दर पाहायला होते. लिंबाची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 25 ते 30 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात.